यादव साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आमच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणजे विवेक दिंडे आबा यांच्या हस्ते होत आहे। महेश पाटील आमचे आठवड्याचे यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। आणि यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय विखे चव्हाण सर यांनी मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो। पत्रकारिता हा लोकशाही राष्ट्रामध्ये चौथा स्तंभ मानला जातो। पूर्वी शाळेत असताना आम्हाला एक निबंध यायचा, लेखनी श्रेष्ठ की तलवार श्रेष्ठ। तर त्यामध्ये बऱ्याच मुलांचे निबंध असे असायचे, लेखनी श्रेष्ठ। त्या लेखनी मध्ये एवढी ताकद असते की एखादं सरकार एखाद्या पत्रकाराच्या लेखणीनं रातोरात कोसळू शकतं, याची उदाहरण मी माझ्या आयुष्यात पाहिली। एक चांगलं असं व्यक्तिमत्व असतं आणि तसं जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे राजकीय प्रवास असेल, शैक्षणिक प्रवास असेल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल, महसूल विभागामध्ये असेल, तर पत्रकारांच्या माध्यमातून जागृती आणण्याचं काम, पत्रकारितेच्या माध्यमातून एक चांगला संदेश जनतेला देण्याचं काम, जे काही चुकीचं घडतं ते सुद्धा घडू नये म्हणून पायबंद घालण्याचं काम सुद्धा तुमच्या माध्यमातून केलं जातं।